दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीवर अनाकलनीय प्रतिक्रिया दिली। हा एक्सप्रेसवे चालू असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई। चालू आहे भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई। चालू आहे भाई मुंबई पुणे एक्सप्रेस 20 तासापासून बंद आहे भाई। चालू आहे मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची टोल लूट सुरूच आहे। साधं पाणी न विचारणाऱ्या टोल यंत्रणांनी प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारल्याचं दिसतंय। त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तासनतास ताटकळून मुंबईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांकडून टोल आकारू नये असं सूचना देण्यात आलेल्या आहेत। मात्र प्रत्यक्षात आपण बघतोय की उर्से टोल नाक्यावरती इथं पोहोचल्यानंतर प्रवाशांकडून टोल जो आहे तो या ठिकाणी आकारला जातोय। सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांनी तशा सूचना देतो असं म्हटलेलं होतं। किती वेळ लागला तुम्हाला प्रवास करायला? जवळजवळ मला एक 5.5 ते 6 तास लागले। बरं, आता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आहेत, ते म्हटले होते की टोल आकारू नका इथं, बरोबर, पण काय झालं तुमचं? आकारलं? टोल तर आकारला गेला, पण 6 तास आमचे वाया गेले। टोल आकारू नका, डबलचा फाईन सरकारला करायला पाहिजे टोलवाल्यांना। हे सुविधा काहीच पुरवत नाही। तिथे योजना कधी आली? 8-9 तासापूर्वी सगळे लोक आलेत। गॅस लीक गळती बंद झाल्यानंतर ते सगळे आलेत। बरोबर, तरीही टोल आकारलेलाच आहे। तरीही टोल आकार आणि सुविधा काय, पाणी बिनी तरी विचारलं का? पाणी सुद्धा काहीच विचारलं नाही। ही यंत्रणा आहे जी फास्टॅगच्या द्वारे या सगळ्यांकडून टोल जे आहे ती या ठिकाणी आकारतीये। एकतर सुविधा ज्या आहेत त्या देणं खूप गरजेचं आहे। टोल आकारले जात आहेत, करोडो रुपये रोज वसूल केले जात आहेत आणि प्रत्यक्षात साधं पाणीही या टोलच्या यंत्रणा या प्रवाशांना या दरम्यान पाजू शकलेली नाही आहेत। मात्र त्याच प्रवाशांच्या खिशावर मात्र डल्ला मारण्याचा प्रयत्न या टोल यंत्रणांकडून केला जातोय। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, उर्से, पुणे। या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या, त्याही पाहूया। प्लेट बघा, 1 वाजून आम्ही अडकून बसलोय। कमी रात्री 1 वाजून कमी आता कमी 17-18 तास झालं। पाणी नाही, काय भेटत नाही। एवढी हालत बेकार झाली का, काय पाणी नाही, काय नाही, सोय कशाची नाही झाली। जे काही आम्ही आमच्या सोबत आणले होतं, चपाती भाजी, मुलांसाठी बिस्किट, तेच दिलेलं आहे मुलांना। काही म्हणजे कोणी दखल घेतलेली नाहीये। एवढं टोल नाक्यावरती तुम्ही पैसे भरता, जर या असे प्रॉब्लेम झाल्यावर तुम्ही काहीतरी आमची सोय करायला पाहिजे होती, पण कुणी काही सोय केलेली नाहीये। काल आम्ही 8 वाजल्यापासून बसलो गाडीमध्ये। आता ॲक्च्युली 25 आवर्स तरी झाले। मला ॲक्च्युली आज ऑफिसला पण जायचं होतं, पण ऑफिसला पण जाता नाही आलं, कारण की पूर्ण ट्रॅफिकमध्ये आणि खायला पण नाही आहे आणि पाणी पण नव्हतं। आमची इतकी वाईट अवस्था झाली की आम्ही पाणी करून नंतर मग आम्हाला 12-1 वाजता पाणी भेटलं ना, कुठे वॉशरूमला जाऊ शकतो, कारण की पूर्ण ह्याच्यावरतीच आहे ना, असं वॉशरूमची पण सोय नाही कुठेच, काहीच खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले त्याच्यामुळे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.